8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. हा दिवस जवळ आला की सगळीकडे चर्चा सुरू होते, बरोबर? पण खरंच हा दिवस फक्त शुभेच्छा देण्यासाठी आहे का? तर अजिबात नाही. या दिवसामागे खूप मोठा संघर्ष, त्याग आणि विजयाची गाथा दडलेली आहे. चला तर मग आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा खरा इतिहास आणि त्याचं महत्त्व काय आहे हे समजून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो की महिला दिनासाठी 8 मार्च हीच तारीख का निवडली गेली. चला, या प्रश्नाचं उत्तर आपण इतिहासाच्या पानांमध्ये शोधूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत इतिहासापासून. मग बघूया काही जागतिक आणि भारतीय प्रेरणास्थानं. आणि शेवटी या दिवसाचा आजच्या जगात काय महत्त्व आहे हेही समजून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. तर महिला दिनाची मुळं ती कुठल्याही उत्सवात नाहीयेत, तर ती रुजलेली आहेत 20व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या महिलांच्या कामगार चळवळीत. या प्रवासाची सुरुवात होते 1908 मध्ये. न्यूयॉर्क शहरात हजारो महिला कामगारांनी एकत्र येऊन एक भव्य मोर्चा काढला. त्यांच्या मागण्या काय होत्या? तर कामाचे तास कमी करा, योग्य पगार द्या आणि मतदानाचा हक्क द्या. मग 2 वर्षांनंतर 1910 मध्ये कोपेनहेगनमध्ये क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावानंतर 1911 पासून अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा व्हायला लागला. पण याला अधिकृत मान्यता मिळायला बराच काळ लागला. अखेरीस 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृतरित्या जाहीर केला. तर हा जो काही लढा होता तो काही व्यक्तींशिवाय शक्यच नव्हता. चला, आता अशाच काही महान व्यक्तींबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यामुळे ही चळवळ जगभर पोहोचली. आणि यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे क्लारा झेटकिन, जर्मनीमधल्या एक समाजवादी नेत्या. खरं तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पनाच त्यांची. त्यांनी फक्त हा दिवस साजरा करायला नाही सुचवला, तर महिलांना त्यांचे राजकीय आणि सामाजिक हक्क मिळावेत यासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं. आता जर्मनीतून जाऊया अमेरिकेकडे. इथे सुझिन बी अँथनी यांनी महिला हक्क चळवळीचं नेतृत्व केलं. त्यांचा मुख्य लढा होता तो म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून देणं. आणि त्यासाठी त्यांनी अक्षरशः संपूर्ण देशभर एक मोठी मोहीम चालवली. अमेरिकेच्या इतिहासात त्यांच्या संघर्षाला एक खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि आता बघूया ब्रिटनमधल्या एका अशाच झुंजार नेत्या, एमिलीन पँखर्स्ट. तिथल्या महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष तर प्रचंड मोठा आहे. त्यांच्या नेतृत्वात जी आंदोलनं झाली ती इतकी प्रभावी होती की ब्रिटिश सरकारला अक्षरशः झुकावं लागलं आणि महिलांना त्यांचे राजकीय अधिकार द्यावेच लागले. तर हे झालं जागतिक स्तरावर. पण आपल्या भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीमुक्तीसाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. चला, त्यांच्या अतुल्य कार्यावर एक नजर टाकूया. आणि या यादीतलं पहिलं नाव जे आपण अत्यंत आदराने घेतो ते म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. पण त्या फक्त शिक्षिका नव्हत्या. विचार करा, त्यांनी मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. त्या काळात किती प्रचंड सामाजिक विरोध झाला असेल, पण तरीही तो पत्करून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. त्यांचं कार्य म्हणजे भारतीय स्त्रीमुक्तीच्या इतिहासाचा खरा पाया आहे. आणि सावित्रीबाईंच्या या महान कार्यात त्यांना खंबीरपणे साथ दिली ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी. समानतेसाठी आपलं जीवन समर्पित करणारा एक महान विचारवंत. त्यांनी फक्त स्त्री शिक्षणावरच भर दिला नाही, तर विधवा पुनर्विवाहासारख्या धाडसी विषयाला हात घातला आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला समानता मिळावी यासाठी ते आयुष्यभर लढले. त्यांचं कार्य हे खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचं एक उत्तम उदाहरण आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या समाजसुधारकांबद्दल बोलूया, राजा राममोहन रॉय, ज्यांनी एका अतिशय अमानुष प्रथेविरोधात लढा दिला. त्यांनी सतीप्रथेसारख्या क्रूर रूढीविरोधात आवाज उठवला. आणि हे सोपं नव्हतं. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच अखेर या प्रथेवर कायद्याने बंदी आली. ते खरंच आपल्या काळात महिला हक्कांसाठी लढणारा एक मोठा आवाज होते. आणि अर्थात ज्यांच्याशिवाय ही यादी पूर्णच होऊ शकत नाही ते म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यामुळेच आधुनिक भारतातील महिलांना कायदेशीर हक्क मिळाले. त्यांनी भारतीय संविधानात महिलांना समानतेचा हक्क दिला, शिक्षणाचा हक्क दिला, सामाजिक न्यायाचा हक्क दिला आणि हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवलं.
एवढंच नाही तर काम करणाऱ्या महिलांना मातृत्व रजेचा हक्क मिळावा यासाठीही ते लढले. त्यांचे हे योगदान खरेच एक मैलाचा दगड आहे. तर हा सगळा इतिहास, हा संघर्ष, या समाजसुधारकांचं कार्य, या सगळ्यांतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. महिला दिन हा काही फक्त एक दिवस नाहीये, तो एका मोठ्या बदलाचं प्रतीक आहे. चला तर मग ह्या दिवसाचं आजच्या काळात काय महत्त्व आहे ते बघूया. आजही महिला दिन का महत्त्वाचा आहे? कारण तो स्त्रियांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करतो. समाजात स्त्री-पुरुष समानतेचा संदेश पोचवतो. वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी जे यश मिळवलं आहे त्याचा सन्मान करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजही जिथे कुठे भेदभाव होतो त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. आणि शेवटी मला वाटतं या एका वाक्यात सगळं सार आहे. स्त्री ही समाजाची शक्ती आहे. तिच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि सन्मानाशिवाय कुठलाही समाज पुढे जाऊ शकत नाही. तर हा सगळा इतिहास आणि संघर्ष पाहिल्यानंतर आज आपल्यासमोरचा खरा प्रश्न हा आहे की समाजात ही समानता टिकवण्यासाठी आणि ती अजून वाढवण्यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो, यावर